मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी दोघी मैत्रिणी आणि हे दोघं मित्र सगळेच आले होते. त्यातली मिस मृणालिनी रानडे आदल्या दिवशीच्या प्रकाराबद्दल आपली मैत्रीण मिस शुभांगी कदमशी काही बाही बोलली असेलही कदाचित, पण त्यांच्या त्या संभाषणाचा अहवाल तसा नंतर फुटला नव्हता. ती शुभांगीही तोंडात मिठाची गुळणी घेऊन राहिली होती. मृणालही सस्पेन्स वाढवून होती. तिचं तिच्या मित्राशी थोडंसं फाटलं होतं, एवढंच बाकी स्टाफच्या कानांवरती आलं होतं. तिला डायरेक्ट विचारायची हिंमत कुणी बाळगून नव्हता. कधीतरी पोतडीतून पिल्लू बाहेर पडेल अशा आशेवरच जो तो होता. प्रद्युम्नचे फोन तसे थोडे कमीच झाले होते, पण बंद झाले नव्हते. त्यांचा कालावधी मात्र चांगलाच कमी झाला होता. एका फोनच्या कमीत कमी कालावधीत ते आता व्यवस्थित बसत चालले होते. मात्र गडी चांगला घोरपडीसारखा चिवट होता. त्याने हार मानलेली सकृतदर्शनी तरी दिसत नव्हती. आकाशशी त्याची मैत्री कायम होती, पण त्याच्यापाशी आपलं मन मोकळं करावं असं मात्र त्याला कधी वाटल्याचं दिसत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. त्या विषयाची नॉव्हल्टी आता कर्मचारी वर्गात जरा जरा ओसरू लागली होती. त्या दिवशी कसलीशी मीटिंग होती मॅनेजरच्या केबिनमध्ये. साहेबांची स्टेनो असल्याने मृणालला थांबणं भाग होतं. मीटिंग बराच वेळ चालली होती. तिची नेहमीची जायची वेळ टळून गेली होती. योगायोगाने आकाशलाही त्या दिवशी उशिरापर्यंत थांबायला लागलं होतं. रमेश टाकळेला काही घरचं काम निघालं होतं. त्याने तो जरा लवकरच गेला होता. आकाशला स्टेशनपर्यंत सोडायचा प्रश्न आला होता. मॅनेजरने आपल्या गाडीतून त्याला सोडायचं कबूल केलं होतं. मीटिंग संपली होती. आता चेअरमन साहेबांची सरबराई चालली होती. परवानगी घेऊन मृणाल घरी जायला निघाली होती. जाताना तिचं सहज दरवाजाजवळच्या टेलिफोन बोर्डाकडे लक्ष गेलं. तिने पाहिलं तो आकाश अजूनही तिथेच बसलेला होता. ती वळून त्याच्यापाशी आली. हे काय आकाश, तुम्ही अजून गेला नाहीत? नाही, आपला तो रमेश. आकाशने आपली कर्मकहाणी कथन केली. ओ, म्हणजे तुम्ही आता साहेबांच्या निघण्याची वाट बघताय? तर काय करणार? तो उत्तरला. मृणाल जराशी घोटाळल्यासारखी झाली. अहो, पण साहेबांना तर अजून वेळ आहे. तुम्ही किती वेळ त्यांची वाट पाहणार? जितका वेळ ते निघत नाहीत तोवर त्याला काही इलाज आहे का? डोंट वरी, काही बिघडत नाही. मला तरी घरी लवकर जाऊन असं काय मोठं घोडं मारायचंय? नाही, ते खरं. तरी पण जाऊ द्या हो. तुम्ही आपल्या मार्गाला जा. माझा एकट्याचाच खोळंबा होतोय तेवढा होऊ देत. तुम्ही वेळेवारी घरी जा. घरची मंडळी तुमच्या वाट बघत असतील ना? मृणाल तरी देखील घुटमळली. मग क्षणातच तिने निर्णय घेतला. चला, मी तुम्हाला सोडते, ती म्हणाली. अहो, कशाला? कशाला तुम्ही एवढी तसदी घेताय? मला आहे हो सवय. हं, चला, ती म्हणाली. मग त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत तिने त्याची बॅग त्याच्या पुढ्यात सरकवली व तितक्याच शांतपणे त्याची काठी त्याच्या हातात दिली. तिच्या निर्धारापुढे त्याचा नाईलाज झाला. कुरकुरत का होईना, पण तो निरुपायाने निघाला. तिने त्याचा दंड धरला होता. हा, दाभाडे, मी घेऊन जाते यांना. साहेबांना सांगा मी यांना नेलंय म्हणून, तिने वॉचमनला सांगितलं. जी मॅडम. दाभाडेने मान हलवली. दोघं जिना उतरून रस्त्यावर आली. उशीर झाल्याने रस्त्यावरची एरवीची गर्दीही जरा ओसरली होती. त्याचा काळा गॉगल आणि हातातली फोल्डिंगची पांढरी काठी बघून जो तो त्याला आपणहून वाटही देत होता. त्यामुळे तिला त्याच्याकडे फार लक्ष द्यायलाही लागत नव्हतं. काय हो, पार्ल्याला कुठे राहता तुम्ही? मृणालने विचारलं. त्याने तिला आपला पत्ता सांगितला. म्हणजे आमच्यापासून 3 रस्ते सोडून? शक्य आहे. तशी सोसायटी लांब आहे तुमची स्टेशनपासून. BST जिंदाबाद. ते खरं हो. त्या मानाने आम्ही लकी. आमचं घर बरंच जवळ आहे. तुम्ही इतरही बऱ्याच बाबतीत लकी आहात मॅडम. म्हणजे माझ्या मानाने. कसलं हो? हां, आता काही बाबतीत आहे खरी, पण बऱ्याच बाबतीत नाही हा. आता ते मला कसं कळणार? मी आपला ऐकीव गोष्टींचा आधार घेऊन सांगतोय. ऐकीव गोष्टी? असं काय काय कानांवर आलंय तुमच्या माझ्याबद्दल?
तसं काही फार नाही हो, पण ज्या गोष्टींचा मी आधार घेणार त्या गोष्टी माझ्या बाबतीत फक्त ऐकीवच असणार ना. ते ठीक आहे हो, पण ज्या आहेत त्या तरी ऐकीव गोष्टी कुठल्या? म्हणजे असं बघा, खरं की खोटं ठाऊक नाही, पण तुम्ही दिसायला फार सुरेख आहात म्हणे. अर्थात असणारच, त्याशिवाय कुणी कुणाची तारीफ करत नाही या बाबतीत. आता मी व्हेरिफाय करू शकत नाही म्हणून काय झालं? एवढ्या लोकांकडून ऐकलंय ना मी हे. ते लोक काय खोटं बोलत असतील काय? मृणाल जरा गप्प झाली. कोण जाणे, खरं असलं तर देवाची देणगी म्हणू आपण याला. ते खरं हो, पण परमेश्वराचा हा काय आहे मजाक? या त्यानेच दिलेल्या देणगीचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायची क्षमता त्याने माझ्यासारख्याला देऊ नये? मिस्टर आकाश, ती जराशी ओरडलीच. तुम्ही बरेच बोलता हो. मग तिने स्वतःला सावरत म्हटलं, अहो आता देवाच्या मनात काय असतं हे आपल्याला कधी कळू शकतं का? नाही ना. तोच तर चावटपणा आहे परमेश्वराचा. तो त्याच्या मनात येईल तशी वाटणी करतो आणि त्याच्या या धरसोड वागण्याला आपल्यासारखे बुद्धू लोक परमेश्वराचा न्याय असं वगैरे काही बाही म्हणतात. हां, त्याच्या मनाचा अंदाज कुणाला लागत नाही एवढं खरं. ती जरा दबल्या सुरात म्हणाली. मग काही वेळ ती त्याचा दंड धरून तशीच चालत राहिली. तोही आपणहून काही बोलला नाही. चर्चगेट स्टेशन आलं. सबवेमधून दोघं वर आली. मग ती जरा थांबली. मिस्टर आकाश, बोला. तुम्हाला जरा वेळ आहे का? तिने विचारलं. पोतडीभर, तो उत्तरला. अहो आता फक्त घरी जायचं. आणखीन काम कसलं मला? नाही, आपण थोडी कॉफी घेऊया का? अवश्य, का नाही? तेवढाच तुमचा सहवास आणखी काही क्षण. नाही, काम करून मी जरा दमले म्हणून म्हटलं. हो, तशी वेळही संध्याकाळची आहे आणि मीही काही तितकासा ताजातवाना आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. तेही खरंय, ती म्हणाली. मग ती जराशी हसली. त्याचा मोर्चा तिने हॉटेलच्या दिशेने वळवला. दोघं एका कोपऱ्यात स्थानापन्न झालीत. तुम्ही किती गमतीशीर बोलता हो. कॉफीची ऑर्डर झाल्यावर ती म्हणाली, परमेश्वराचा न्याय. तो म्हणाला, म्हणजे? अहो देवाची देणगी. या विषयावरती आत्ताच नाही का आपण चर्चा केली? तुम्हाला एका प्रकारची, मला दुसऱ्या. तुम्हाला त्याने असामान्य रूप दिलं, मला सामान्य विनोद बुद्धी दिली. छे, तुमची विनोद बुद्धी सामान्य नाहीये काही, तीही असामान्यच म्हटली पाहिजे. अच्छा, म्हणजे माझ्यातही काहीतरी असामान्य आहे तर. मला ठाऊकच नव्हतं. थँक्स हा, मला हे सांगितल्याबद्दल. म्हणजे आता थोडी कॉलर ताठ करून चालायला हरकत नाही मला. नाहीच मुळी. अहो, हे मीच कशाला सांगायला पाहिजे? कुणीही तुमच्याबद्दल हेच म्हणेल. म्हणेल ठीक आहे हो, तुम्ही प्रत्यक्ष म्हणून दाखवलंत. दुसरा कुणी आजवर म्हणायला तयार झाला नाही पठ्या. अखेर तुम्ही म्हटलंत हे बरं झालं. मी तरी वाट पाहून पाहून किती हो पाहायची. अखेर तुम्हाला माझी दया आली. किती छान बोलता हो तुम्ही. चालायचंच, चालायचंच. अहो, असं बोलून माझी पंचायत करताय तुम्ही. ती कशी काय? अहो, आत्ताच मी माझी कॉलर ताठ नाही का केली? आता आणखीन ताठ करायची तर मला कांजी लावावी लागेल. कांजी? स्टार्च हो. ओ, असं होय. यावरती अगदी खळखळून हसली. चला, माझा विनोद सार्थकी लागला. घ्या, कॉफी आली. ओतून देऊ का? छे, जय स्वावलंबन. मला सगळ्या गोष्टी परफेक्ट करायला जमतात. अहो, एरवी असतं कोण मदतीला माझ्या? आणि मदत करणारं करून करून किती हो करणार? तेव्हा ईश्वराने मला निरोप पाठवला. म्हणाला, बेट्या, तू आपला स्वावलंबी बन. कुणावरतीही अवलंबून राहू नकोस. हो, पण इथे आहे ना हो मी मदतीला. होय, आहात ना. पण तेवढ्यातल्या तेवढ्यात. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला कामाला लावून मी मला स्वतःला आळशी का बनवून घेऊ? कधीही आपण आपल्या सोयीचा विचार केला ना, की आपल्याला एक खोड लागते. आपल्याला त्याची सवय लागते. मग त्याचा मोह उत्पन्न होतो. त्या वाचून अडेल की काय असं वाटायला लागतं. आणि नेहमी काही ती सोय आपल्याला मिळणार नसते. किंबहुना ती मिळणार नसतेच हे आपल्याला पक्क ठाऊक असतं. मग पुढे आपल्याला हमखास अडचणीत टाकणारा हा मोह विनाकारण अगोदर निर्माणच का करा? हा माझा आपला रोखठोक व्यावहारिक विचार. तुमच्या चाणाक्ष आणि बिचक्ष नजरेला तो कसा काय दिसतो? ते खरं हो, पण एकीकडे तिला हसूही आलं आणि एकीकडे ती निरुत्तरही झाली. बघा, आता माझ्या म्हणण्याचं प्रात्यक्षिक दाखवतो मी तुम्हाला. ते काळजीपूर्वक बघा
आणि मग त्यावरती आपली एक्सपर्ट कॉमेंट सांगा. तुमची एवढी इच्छा आहे म्हणून तेवढं तरी कामाला लावतो तुम्हाला. म्हणजे तुमचीही नाराजी दूर होईल काय? आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता तो शांतपणे कॉफी आपल्या बशीत ओतून घ्यायच्या उद्योगाला लागला. ती गप्प राहून ते पाहू लागली. पण एक विचारते, तुमचा हा दृष्टिदोष कुठल्या तरी साथीमुळे आला असं तुम्ही एकदा म्हणताना मी ऐकलंय, ते खरं काय? 100%. म्हणजे तो कायमचा नसेलही कदाचित. शक्यता आहे. मग त्यावरती काही उपायही असेलच की कदाचित. तेही शक्य आहे. मग तुम्ही त्यावर काही उपाय का करत नाही? चालू आहेत. चालू आहेत? अहो किती मोठ्यांदा ओरडताय. होय, चालू आहेत. इनफॅक्ट तुमची माझी ती ऐतिहासिक पहिली भेट झाली ना, पार्ले स्टेशनच्या ब्रिजवर. इतिहासात जिचं वर्णन जाणकार इतिहासकार धडक भेट म्हणून करतील ती. तिला कारणीभूत होता तो माझा ओव्हर कॉन्फिडन्स. तोपर्यंत मला फक्त माणसांचे बाह्य आकार तेवढे अस्पष्ट दिसायचे. त्या दिवशी त्या ट्रीटमेंटमुळे मला त्यांच्यात रंग भरत चालल्याचा भास झाला. त्यामुळे मी पाघळलो आणि त्या धुनकीत माझीही काठी न उघडता सामान्य माणसासारखा जिना चढायला लागलो. त्याने मी मवाली असल्याचा तुमचा ग्रह झाला आणि मग पुढचं रामायण घडलं. त्याची आठवण आता हो कशाला? वा, तो ऐतिहासिक क्षण अगदी जपून ठेवलाय मी माझ्या हृदयात. नाहीतर मला एरवी ती मोठी पदवी कुणी हो दिली असती. आता जाऊ दे ना ती आठवण. बरं, जाऊ दे तर जाऊ दे. पण काय हो, हे एखाद्या पिक्चर सारखं नाही का वाटत तुम्हाला? नाही म्हणजे पिक्चरमध्ये हिरो हिरोईनची पहिली भेट काहीशी अशीच दाखवतात म्हणे. दाखवू देत. इथे आपण आहोत का कुणी हिरो हिरोईन? मी हिरो तर नक्की नाही आणि होऊही शकत नाही. फॉर ऑब्वियस रिझन. बाकी तुमचं काही सांगता येत नाही. तुम्हाला कदाचित एखादा प्रोड्युसर देईलही अशी काही ऑफर. चेष्टा पुरे हो. पुरे तर पुरे. पुढे बोला. तर सांगा, खरंच यश मिळतंय का त्या ट्रीटमेंटला? कुणाची घेताय? मिळत असावं, कुणास ठाऊक. त्या दिवशी मी आपली स्वतःची समजूत करून घेतली होती म्हणा ना. ती किती खोटी होती हे तुम्ही सिद्ध केलंतच. पुन्हा वैदूची आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ती. त्याबद्दल तो बराच होप्स बाळगून आहे. छातीठोकपणे सांगतो. आपण आपला विश्वास ठेवायचा. दुसरं हातात आहे तरी काय हो आपल्या? ते खरं. पण मग एखाद्या मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट का घेत नाही तुम्ही? एखाद्या स्पेशालिस्टला का दाखवत नाही? दाखवू हो. घाई काय आहे? लॉटरी लागली की दाखवू. त्यांच्या फियाही जबरदस्त असतात म्हणे. त्या कुणाला परवडणार? कंपनी प्रमोशनसाठीही कन्सिडर करत नाहीये. म्हणते या पोस्टला प्रमोशन नाही. पण मेडिकल एड, वेलफेअर स्कीम्स असतात. मी साहेबांकडे विषय काढते. अहो मेहरबानी करा माझ्यावर. कशाला गरिबाच्या पोटावरती पाय आणताय? म्हणजे अहो ही माझी टेलिफोन ऑपरेटरची पोस्ट खास करून आमच्या सारख्यांसाठीच राखून ठेवलेली आहे. मला दिसायला लागलं तर नोकरीवरून काढून टाकतील ना हो मला. हे, काढून टाकायला काय झालंय? उलट तुम्हाला क्लेरिकल पोस्ट देतील आणि मग तुमचा प्रमोशनचा मार्गही मोकळा होईल. असं काय हे माझ्या नजरेसमोर आलं नव्हतं. दृष्टिदोष कारणीभूत हो याला माझा. पण तुमची नजर कशी स्पष्ट आहे. तुमच्या नजरेला या गोष्टी कशा छान दिसतात. ते जाऊ द्या. पण जर तुम्हाला दिसायला लागलं तर किती मज्जा येईल नाही? तर मग मी पहिली गोष्ट करीन ती ही की कुठली? मी पहिल्यांदा तुम्हाला पाहीन. इश्श, काहीतरीच काय? हो, खरं सांगतो. अर्थात माझ्या डोळ्यांचे बँडेज सोडवतील तेव्हा तुम्ही त्या क्षणाला माझ्या नजरेसमोर उभ्या राहिलात तर वा वा. काय बोलताय काय? त्याने काय होणार? काय होणार म्हणजे? तुम्ही खरोखरी किती सुंदर आहात हे कळेल ना मला. आणि आणि काय? आणि खरं तर त्यामुळे जगात सौंदर्य म्हणजे काय असतं याचा मला पत्ता लागेल. आत्ता म्हणजे आपल्या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी. किती छान बोलता हो तुम्ही. खरं सांगू का? ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या गोष्टी कानांवर येतात माझ्या. खरंच कितीतरी वेळा तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं मला. असं? हो. पण मला दिसायला लागलं तर एका बाबतीत पंचाईत होईल तुमची बरं का. कोणत्या? अहो मग जर तुम्ही मला कधी मवाली म्हणालात आणि मी जर तुमचं म्हणणं खरं करायचं ठरवलं तर? शी, तसं कसं होईल? तुम्हाला दिसायला लागलं म्हणून तुमचा मूळ स्वभाव थोडीच बदलणार आहे. नाही काय? चला, बरीच खात्री दिसते तुम्हाला माझ्याबद्दल. हो, ती तर आहेच.
नाहीतर उगीच आले का मी आज तुमच्या बरोबर आणि इतका वेळ घालवते की मी तुमच्या संगतीत. अहो मनगटाकडे लक्ष आहे की नाही तुमचं तुमच्या? का? काय झालं? तिथे घड्याळ नावाची वस्तू आहे ना, ती बघावीशी वाटत नाहीये का तुम्हाला आज? ओ, ती होय. खरं सांगायचं तर आज खरोखरीच बघावीशी वाटत नाहीये मला ती. तुमचं बोलणं खूप ऐकत राहावंसं वाटतंय. अशी संधी काही वारंवार येत नाही. अशी संधी मला पुन्हा कधी मिळणार? का? तुम्ही मनात आणलं तर कधीही. तुम्ही फक्त बोलण्याचा अवकाश. मी एका क्षणात हजर राहीन तुमच्या दिमतीला. अहो इथे वेळ कुणाला असतो मुंबईत गप्पा मारायला. मी वाट पाहीन त्या क्षणाची. आय प्रॉमिस. ती हसली. आज ती मनातून खरोखरच खूप खुश झाली होती. तिला हा क्षण हातातून निसटू नये असंच वाटत होतं. तिच्या अशा गप्पा कुणाशी बऱ्याच दिवसात कधी रंगल्या नव्हत्या. अगदी तिच्या प्रद्युम्नशी सुद्धा. प्रद्युम्नचा विचार येताक्षणीच तिच्या कपाळावरती एक सूक्ष्म आठी चढली. तसं त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं हे खरं. पण काय त्याच्या गप्पा? येऊन जाऊन मुख्यतः काय ती एकच गोष्ट. शी! थांबा हा. खरं तर मला तुमच्याशी आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. ऑफिसमध्ये ते काही शक्य होणार नाही. आत्ता तुम्ही माझ्या तावडीत सापडलाच आहात तर बोलून घेते. मी आणखी कॉफी मागवते. अहो अपचन नाही ना होणार. झालं तर होऊ देत. मग खुशाल मागवा. तिने कॉफी मागवली. ती येईतोपर्यंत ती गप्पच होती. मग तिला कंठ फुटला. खरं तर माझ्या मनाचा गोंधळच उडालाय बघा. कुणाशी बोलावं ते मला कळत नव्हतं. अचानक आज तुमची संगत मिळाली तेव्हा मनात आलं तुमच्याशी या विषयावरती सविस्तर बोलावं. इनफॅक्ट या विषयावरती बोलण्यासाठी तुमच्या एवढा योग्य माणूस भेटणं मला तरी कठीण आहे. तिने सुरुवात केली. अरे बापरे! म्हणजे काहीतरी चांगलंच गंभीर दिसतंय प्रकरण. हां, खरं आहे ती म्हणाली. मग बोला तर. मी थोडा जरी तुमच्या कामाला आलो तरी मी स्वतःला धन्य मानीन. तिला जरासं हसू आलं. ते दाबत ती सांगू लागली. खरं तर मी आजकाल एका मोठ्या खोड्यात अडकले. त्या कशा? ती अशी की माझा एक मित्र आहे प्रद्युम्न म्हणून. तुम्हाला माहीत असेलच. हां, अर्थातच सरपोतदार. त्यांचे फोन येतात तुम्हाला सारखे. त्यावरून ओळखतो मी त्यांना. हां, तर खरं तर आमचं एकमेकांवरती चांगलं प्रेम होतं. होतं म्हणजे? आता नाही? आताही आहे हो. ओ, आय सी. म्हणजे तुम्ही कुणावर वाईट प्रेमही करता की काय? चेष्टा नको हो, प्लीज. तर त्यातूनच घोळ उत्पन्न झालाय. घोळ? कसला घोळ? अहो भानगड अशी आहे की हा प्रद्युम्न बड्या घरचा आहे. त्याचे वडील साखर कारखान्याशी संबंधित आहेत. म्हणजे राजकीय लागेबांधे वगैरे असलेला असा आहे. तसा मनाने काही फार वाईट नाही, पण विचारांनी जरा मॉडर्न आहे. बरं मग? पैसा, सत्ता, कदाचित त्याच्या रूपाबरोबर मला या गोष्टींचाही मोह पडला असेल. नाही म्हणत नाही मी, पण मी त्याच्या प्रेमात पडले. पुढे? पुढे काय? माझं आयुष्य मोठ्या मजेत, छान छोकीत, आरामात चाललं होतं. मग? मग काय? किती झालं तरी मी एक मध्यमवर्गीय मुलगी, त्या संस्कारात वाढलेली. साहजिकच लग्न हा विषय निघालाच. तो टाळून मला चालण्यासारखंच नव्हतं. मग तो निघाला? हां, आणि त्यानेच की घोटाळा झाला. कसला? अहो तो जरा मॉडर्न विचारांचा आहे. म्हणून सांगितलं ना मी मगाशीच तुम्हाला. हो, मग त्याचं काय म्हणणं निघालं? अहो तिथेच तर सारं बिनसलं. का? काय झालं? काय म्हणाला तो? तो म्हणाला, त्याचा म्हणे या विवाह संस्थेवर विश्वासच नाहीये. ओह माय गॉड! आणि म्हणून म्हणाला, म्हणे आपण तसेच एकमेकांच्या बरोबर राहूया. म्हणजे लग्न न करता? हां, ती खालच्या मानेने म्हणाली. अच्छा, तर अशी भानगड आहे काय? म्हणजे प्रकरण गंभीर आहे. हो, आहेच मुळी. मग तुम्ही त्याला काय सांगितलंत? त्यावरून आमचं वाजलं. चांगलंच वाजलं आणि आता फाटलंय. असं काय? हो, तो माझं म्हणणं ऐकायलाही तयार नाही आणि मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार नाही. हं, असा तिढा आहे तर. हां, मग तो सुटणार कसा? तेच तर मला कळत नाहीये. त्यातून त्यातून? त्यातून मला एक स्थळ सांगून आलंय. कहाणी में ट्विस्ट. हां, तसं झालंय खरं आणि मला काय करावं ते कळत नाहीये. अशी बात आहे तर. आणि त्यासाठी तुम्हाला माझी मदत हवी आहे. हो. काय निर्णय घ्यावा तेच समजत नाहीये मला. तुमचं जरा मत हवं होतं मला. हां, ते ठीक. पण काय हो?
हे नवीन स्थळ कसं काय आहे? तोडीस तोड. तिथेच तर भानगड निर्माण झाले. अहो हा दुसरा मुलगा खूप हुशार आहे, शिकलेला आहे. शिवाय तो अमेरिकेला जाणार आहे म्हणे. ओ, मग तर चांगलीच भानगड आहे म्हणायची ही. तर काय हो? थोडा वेळ दोघंही गप्प राहिलीत. पण काय हो? तुमच्या कुणी मित्रमैत्रिणी त्यांच्याशी नाही का बोललात? म्हणजे उदाहरणार्थ शुभांगी कदम वगैरे. अ, तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण नाही बोलले. ती काय म्हणणार ते ठाऊक आहे मला. तिने प्रद्युम्नला पाहिलंय. त्याच्या भपक्यावरती तीही भाळले. काय म्हणताय काय? तर काय? एकदा गमती गमतीत ती म्हणाली, असला कुणी जर तिला मिळाला असता ना, तर अगदी लग्नाशिवायही ती त्याच्याबरोबर राहिली असती. असं? एवढा छान आहे होय तो? मग तुमचा प्रश्नच सुटला की. चेष्टा नको हो. खरं सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? म्हणजे तुमचा एक मित्र म्हणून तुम्ही मला विचारताय? होय, अर्थातच. आता आपली मैत्री झाली, नाही का? हो, झालीच. तेव्हा मी तुमचा मित्र, त्यातून निरुपद्रवी. काय बोलताय? खरं तेच तर बोलतोय. ते कपॅसिटी माझ्यात नाही ही गोष्ट मात्र सत्य आहे. आणि येण्याची शक्यताही फार नाही. तेव्हा तुम्ही सेफ आहात. पुन्हा चेष्टा? सॉरी, मी जरा याद्वारे विचार करायचा प्रयत्न करत होतो. असं का? मग काही सुचला का विचार? आता विचार म्हणजे लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे प्रद्युम्नचा विवाह संस्थेवर विश्वास नाही आणि तुमचा आहे. हो, आहे. मला तसंच कुणाबरोबर राहणं आवडणार नाही. अगदी माझं कितीही प्रेम त्याच्यावर असलं ना, तरीही. विनाकारण दुनियेशी सामना करण्याची, लोकांचे टोमणे ऐकण्याची माझ्यात शक्ती नाही. ती माझी तयारीही नाही. त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. मग उत्तर सोपं आहे. एकतर तुम्ही ह्या बाबतीत तडजोडीला तयार नसल्यामुळे तुमच्या या प्रद्युम्नने माघार घेतली पाहिजे आणि तुमच्याशी लग्न केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही मन घट्ट करून तुमच्या या प्रेमाला गुड बाय केलं पाहिजे आणि अमेरिकेला जाण्यासाठी बॅग भरायला घेतली पाहिजे. याहून तिसरा योग्य पर्याय दिसत नाही हो मला. हं, माझाही तसाच विचार चालला होता. पण ठाम निर्णय घ्यायला मन कचरत होतं. मग आता तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता काय? लागलीच सांगणं कठीण आहे. पण ती विचार करत म्हणाली, मला निर्णय घेण्याच्या बाबतीत तुमची मदत होईल हे निश्चित. थँक्स. तुमच्याशी बोलून माझ्या मनावरचा बराचसा भार उतरला खरा. चला, म्हणजे मी तुमच्या थोडाफार तरी कामाला आलो म्हणायचा. हो, चांगलेच. वेळ बराच झाला होता. शेवटी ती उठली. चला, ती म्हणाली. तोही उठला. दोघं अंधेरी स्लोपाशी आली. तिने त्याला जेंट्समध्ये चढवलं. चला, मी लेडीजमध्ये जाते, ती म्हणाली. ठीक आहे, गुड बाय आणि गुड डे, तो बोर्डावरच्या सवयीने म्हणाला. ती निघाली. तो जाऊन एका रिकाम्या जागेवरती बसला. ती खाली उतरली. ती त्याच्या डब्यासमोर उभी राहिली. खिडकीतून तिला तो स्पष्ट दिसत होता. का कोण जाणे, पण तिचं पाऊल तिथून हलत नव्हतं. ती वेड्यासारखी त्याच्याकडे एकटक नजरेने बघत राहिली होती. त्याला काही कळणार नाही हे तिला ठाऊक होतं. त्या विचाराने ती बिनधास्त होती. तेवढ्यात तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. गाडी सुटायला 2 मिनिटंच राहिली होती. पुरुषांचा डबा आता भरला होता. अगं बाई, मी विसरलेच, ती स्वतःच्या मनाशी म्हणाली. आता पार्ल्याला मला उतरून इथे या डब्यापाशी यावं लागेल ना? या आकाशला मला नीट उतरवूनही घ्यायला हवं. आणि मग बसस्टॉपवरती नेऊन त्याला बसमध्ये नीट बसवूनही द्यायला हवं ना मी? की सरळ घरीच पोचवून देऊ? तसा अगोदरच उशीर झालाय, त्यात आणखी थोडा. काय बिघडणार आहे? आकाशने तिचा प्रश्न सोडवला होता खरा. निदान सोडवायला मदत तरी केली होती. तिने त्याच्यासाठी निदान एवढं तरी करायला नको का होतं? त्याने 2 पर्याय सुचवले होते, पण तिच्या मनात घोळत होतं. हे 2 पर्याय तरी योग्य होते काय? की याला आणखी एखादा तिसरा पर्याय होता? विचार करायला वेळ नव्हता. गाडी सुटायची वेळ झाली होती. ती जीव घेऊन लेडीज डब्याकडे धावली. डब्याचा बार हाती आला तेव्हा तिला हायसं वाटलं. आज तिला बसायला सीट मिळाली काय किंवा नाही मिळाली काय, त्याने काही फरक पडणार नव्हता.